आताची सर्वात मोठी न्यूज, दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्री पदाचं नाव, अमित शहांकडून मुंबईत होणार घोषणा, एकनाथ शिंदे नाराज। विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळालं असून 288 मतदारसंघातील निवडणुकांपैकी तब्बल 237 जागांवर भाजप महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे। त्यामुळे महायुतीचं सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे। मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून चांगलंच रणकंदन माजलं आहे। त्यातच मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचा निर्णय दिल्लीत झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवगिरी बंगल्यातून सुरक्षेशिवाय बाहेर पडल्याचे समजते। एकीकडे राज्यात मुख्यमंत्री पदाबाबत मोठं राजकारण व घडामोडी घडत असताना अजित पवार हे अचानक दिल्लीला गेल्याची चर्चाही मुंबईतील त्यांच्या बंगल्याबाहेर सुरू आहे। राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून रणकंदन पाहायला मिळत आहे। महायुतीमधील तिन्ही पक्षाचे आमदार हे आपल्या नेत्यासाठी देव पाण्यात ठेवून आहेत। राष्ट्रवादीचे आमदार हे अजित पवारांच्या नावाचा जप करत आहेत, तर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा शिवसेना आमदार करत आहेत। भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांचे बॅनर झळकावत अगोदर त्यांना मुख्यमंत्री बनवलं आहे। मात्र दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणाचं नाव समोर येत आहे हे पाहणं उत्सुकतेचं आहे, कारण मुख्यमंत्री पदाबाबत हे धक्का हा भाजपचा इतिहास यापूर्वी अनेकांनी पाहिला आहे। त्यामुळे महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल की देवेंद्र फडणवीसांच्या काळात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।